नमस्कार, तुषार निकम आप या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। प्रथम आपणास संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर आज आम आदमी पार्टीचा स्थापना दिवस आहे, 8वा वर्धापन दिवस आहे। त्यानिमित्तही आपणा सर्व चाळीसगाववासियांना, जळगाव जिल्हावासियांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आज आम्ही जे लाईव्ह घेतो आहोत त्या लाईव्हचं कारण असं आहे की आज आम्ही इथे बँक ऑफ बडोदा समोर आम्ही आलेलो आहोत, चाळीसगाव स्टेशन रोडला। तर आम्ही बँक ऑफ बडोदा समोर हा जो खड्डा आहे, ही जी जाळी आहे, दिनांक 29 ऑक्टोबर रोजी आम्ही इथे फेसबुक लाईव्ह घेतलं होतं। इथे मोठा खड्डा होता, हा खड्डा इथून तर इथपर्यंत खड्डा होता, दगडं फसवलेली होती, ॲक्सिडेंट होण्याची संभावना होती, कोणाचा जीव जाण्याची सुद्धा शक्यता होती। आता या बँकेच्या इथे गाड्या लागतात आणि हा रोड आणि इथून जवळच एक डिवायडर, अशी एकदम भयावह स्थिती होती आणि ती आम्ही आपल्यासमोर ठेवली सर्वांसमोर। आणि त्यासाठी लोकांनी सुद्धा एकदम जबरदस्त प्रतिक्रिया दिल्यात आणि म्हणून अंतर्मुख नगरपालिका झाली असं म्हणूया आपण। आणि त्यांनी एक समाधानकारक काम केलं, कारण आम्ही त्यावेळेस अल्टिमेटम दिला होता की जर हे 15 दिवसात काम नाही झालं तर आम्ही इथे रोडवर फट्टा टाकून 26 तारखेला आम्ही बसू असं त्यांना अल्टिमेटम दिला होता। पण त्याच्या आत त्यांनी केलं तर 1-2 आठवडे झालेले आहेत। तर आजूबाजूच्यांचं असं मत आहे की आत्तापर्यंत त्यांनी कामं केले की 1-2 दिवसात तुटून जायचे, पण हे जे काम आहे आता 2 आठवड्यापासून आहे तर समाधानकारक आहे असं म्हणणं आहे। हे परमनंट नाही आहे, अजूनही एक समाधानकारक डागडुजी चांगली केलेली आहे। पण अजून एक असा प्रॉब्लेम आम्हाला आजूबाजूतून मिळतो आणि आताही आम्ही जे बघतोय सगळी धूळ दिसते, मोठ्या प्रमाणात धूळ आहे। तर हे धुळीचं सुद्धा एक निराकरण यांनी नगरपालिकेने केलं पाहिजे। जनतेला आपण एक स्वच्छ सुंदर कसं वातावरण निर्माण करून देता येईल याकडे कटाक्षाने लक्ष दिलं गेलं पाहिजे। आरोग्याचे प्रश्न आहेत, यावरही आम आदमीने बोलावं असं लोकांचं आम्हाला म्हणणं होतं, सांगणं आहे। त्याचबरोबर दुसरं असं की ही जी आता तात्पुरतं डागडुजी केलेली आहे याच्यावरूनही लोकांचं म्हणणं आहे की रात्रीच्या वेळेस इथून सुसाट ट्रक वाहतात जातात इथून, की ज्या 16 टायरच्या सुद्धा काही वेळेस ट्रक्स असतात। आता एवढे हेवी वाहनं जर इथून गेले तर हे तुटू शकतं आणि शहरातून हेवी वाहनं जाणं बंद असताना सुद्धा जातात का, हाही एक प्रश्न लोकांना आहे। तर त्यासाठी जे संबंधित डिपार्टमेंट आहेत असतील तर त्यांनी याच्यावर निश्चितच बंधनं घातली पाहिजे त्या हेवी वेटेड वाहनांवर। आणि जर त्यासाठी संबंधित डिपार्टमेंट नसतील तर सरकारने ती स्थापन करावी असं आम्ही हे आव्हान करतो। कारण जिवंतपणा दिसला पाहिजे लोकशाहीमध्ये, इतका मुरदाड आणि मेलेलापणा नको आहे हे याबद्दल आम्हाला म्हणावंसं वाटतं। कारण संविधान दिन आहे, आज 70 वर्ष होऊन गेलेत देशाला संविधान स्वीकारून, आणि 70 वर्षातही तुम्ही अजून जरा बाबा आदमच्या जमान्यात लोकांना घेऊन जात असाल तर हा निव्वळ नाकर्तेपणा आहे असं आम्हाला खेदाने म्हणावंसं वाटतं। तर यासाठी आमच्यासोबत एक सामाजिक कार्यकर्ते आणि MPSC UPSCचा अभ्यास करणारा एक जाणकार नागरिक अभिजित पवार पण आलेले। तर अभिजित पवार यांनाही थोडंसं काही आमच्या यूट्यूब लाईव्हवरून यांना बोलायचं आहे, तर घ्या अभिजित। नमस्कार सर। आम आदमी पार्टीने जे आंदोलनाचा इशारा यांना दिला होता तो इशारा दिल्यानंतर नगरपालिकेने थोडंसं भानात येऊन या खड्ड्याची डागडुजी केली आहे, जी फक्त नाममात्र आहे। परंतु हा जो पूर्ण रस्ता आहे या रस्त्याला जर सरांनी दाखवलं पूर्ण तर ह्या रस्त्याला संध्याकाळच्या वेळी समोरचा माणूससुद्धा समोरच्या माणसाला दिसत नाही, एवढी धूळ असते। त्यामुळे आम आदमी पार्टीला विनंती आहे की त्यांनी जसं एक खड्डं नगरपालिकेच्या लोकांना निदर्शनात आणून दिलं तसं हा रस्ता देखील त्यांना पूर्ण निदर्शनात आणून द्यावा, जेणेकरून ह्या रस्त्यावर जाता येता कालसुद्धा संध्याकाळच्या वेळी एका म्हातारे आजोबांच्या डोळ्यात घाण गेली, त्यामुळे त्यांचं संतुलन बिघडलं आणि ते इथे पडले आणि त्यांचा पाय मुडला। अशा बऱ्याच प्रकारच्या घटना या रस्त्याला होत राहतात। जसं आम आदमी पार्टीने, निकम सरांनी व इतर मंडळींनी हा जो खड्डा त्यांच्या निदर्शनात आणून दिला, जो फक्त नाममात्र झालेला आहे, त्याला काही एक तथ्य नाही आहे जे काम केलं आहे त्याला। फक्त 26 तारखेला यांनी जो उपोषणाचा इशारा दिला होता त्या भीतीपोटी फक्त काम केलं गेलेलं आहे, आणि इतर जे काम इथं दिसतंय डोळ्याला ते फक्त नाममात्र। सर तुम्ही दाखवू शकता त्यांना
पूर्ण दगड टाकलेले आहेत फक्त. या दगडांवर गाड्या आबडधोबड चालतात आणि त्यामुळे इथे बऱ्याच वेळेस ॲक्सिडेंट होतात आणि दुनियाभरची धूळ उडते. तर त्यामुळे मी सरांना विनंती करतो की हे सुद्धा चित्र जे आपली नगरपालिका झोपली आहे त्यांना जागा करून हे चित्र त्यांनी दाखवावं ही मी त्यांना विनंती करतो. घ्या सर. नमस्कार, वंदे मातरम. सर्वप्रथम या क्लिपच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून तमाम चाळीसगावकरांना संविधान दिनाच्या लाख लाख शुभेच्छा. आम आदमी पार्टी जळगावच्या वतीने बडोदा बँकेसमोरील जो रस्त्यावरील खड्डा आणि त्याच्यावरच्या जाळीची दुर्दशा झालेली होती त्यासाठी 24 ऑक्टोंबरला या ठिकाणी फेसबुक लाईव्ह घेतलं होतं. त्यानंतर निवेदन दिलं होतं नपा प्रशासनाला आणि निवेदन देऊन 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिनी जर हे काम झालं नाही, तोपर्यंत झालं नाही तर या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी नपाची आणि प्रशासनाची राहील असा इशारा आम आदमी पार्टी जळगावने दिला होता. त्यानंतर नपा प्रशासन खडबडून जागा झालं, हरकतीत आलं आणि त्यांनी लगोलग या ठिकाणी कार्यवाही करत रस्त्यावरील जाळी वगैरे दुरुस्त केलेली आहे. या ठिकाणी एक सिमेंटचा ढापासुद्धा टाकलेला आहे आणि जी रस्त्याची रुंदी या ठिकाणी तुटल्यामुळे गटार खड्डा निर्माण झाल्यामुळे कमी झालेली होती ती आता बरीचशी वाढलेली आहे. आणि एक दिलासा आम आदमी पार्टीच्या आंदोलनाने का होईना या ठिकाणी समस्त रहिवाशांना, प्रवाशांना आणि चाळीसगावकरांना या ठिकाणी मिळालेला आहे. पण आज संविधान दिन आहे. संविधान स्वीकारून देशाला 70 वर्ष झालेले आहे. निकम सरांनी सांगितलं की 70 वर्षानंतर सुद्धा बाबा आझमच्या जमान्यात जर आपली नपा आणि प्रशासन घेऊन जात असेल तर काय कामाचं ते प्रशासन, काय कामाचं ती यंत्रणा. तर असं व्हायला नको. प्रत्येक वेळेस आंदोलनाची, तक्रारीची वाट न पाहता प्रत्येक बाब ही चाणाक्ष पद्धतीने आणि दखल घेऊन त्या ठिकाणी सॉल्व केली पाहिजे आणि समस्त चाळीसगावकरांना दिलासा दिला पाहिजे. रस्त्यावर सुद्धा धुळीचा प्रश्न बऱ्याचशा रस्त्यावरील दुकानदारांनी आणि हॉकर्सने या ठिकाणी सांगितलं किंवा धूळ उडते, माती टाकली गेलेली आहे. सकाळी सकाळी तिच्यावर पाणी मारलं जातं आणि परत ते पाणी कमी झालं की सर्वत्र धुळीचे लोट उसळतात. याच्यामुळे आरोग्याला त्या ठिकाणी हानी होत आहे. तर याला उपक्रम समजावा का उपद्रव समजावा नपाचा, याचीसुद्धा दखल घ्यावी आणि परमनंट अशा प्रकारची यंत्रणा राबवून कायमस्वरूपी दिलासा सर्वसामान्यांना, नागरिकांना नपाने द्यावा आणि देत राहावा अशी अपेक्षा सर्व चाळीसगावकरांच्या वासीने करतो. पुनश्च एक वेळेस वंदे मातरम. जय हिंद. मित्रांनो, सर्वप्रथम भारतीय संविधान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. आज हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असंच होतं की गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आम आदमी पार्टीतर्फे नगरपालिकेला खड्डा दुरुस्तीचं आव्हान करण्यात आलेलं होतं आणि त्याचप्रमाणे त्यांना अल्टिमेटमसुद्धा देण्यात आलं होतं की आपण जर हा खड्डा दुरुस्ती नाही केला तर येत्या 26 नोव्हेंबरला म्हणजे आजच्याच दिवशी रास्ता रोको आंदोलन केलं जाईल असा इशारा वजा अल्टिमेटम देण्यात आला होता. तर ह्या अनुषंगाने नगरपरिषदेने थोडी त्याची दखल घेऊन तात्पुरत्या स्वरूपात का होईना हा खड्डा दुरुस्त केला आहे असं आजूबाजूच्या लोकांचं म्हणणं आहे. याच्या व्यतिरिक्त चाळीसगाव शहरातील तमाम रस्ते आणि त्यांच्यावर असणारे खड्डे, त्या खड्ड्यांमुळे होणारे धूळ याचा नगरपालिकेने याची दखल घ्यावी आणि त्याच्यावर तात्काळ असं काहीतरी नियोजन करावं अशीच मी आवाहन नगरपरिषदेस करतो. धन्यवाद.